निवडणुका संपल्या, निकाल लागले, पण राजकीय नेते एकमेकांवर लूज टॉक करायचं काही थांबवताना दिसत नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंना लूजर्स म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही शिवसेना आणि मनसे नेत्यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. द बिगेस्ट लूजर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील. अजून किती दिवस दुसऱ्यांना जिंकवणार आहे साहेब हेच कळत नाही. एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून दोन्ही भावांनी संयुक्त सभांमधून राळ उठवली. निकाल लागल्यानंतर राजकीय धुरळा थांबेल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्यानं टीका टिप्पणी सुरू झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ठाकरे ब्रँडचा बँड वाजवू अशी आरोळी भाजपकडून ठोकण्यात आली होती. त्यातच निवडणुकीत ठाकरेंच्या पराभवानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या मनसेला लूजर्स म्हणत डिवचलंय. मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लूजर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील. आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय. फडणवीसांनी मनसेला लूजर म्हटल्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तसंच ठाकरे बंधूंची ताकद अजून संपली नाही असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जातं. राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना आहे. आम्ही आत्ता राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले. ते हे सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो. आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतायत तसं काय लुजर वगैरे मानत नाही. संजय राऊत जरी मनसेला लूजर मानत नसले तरी अगदी काल परवापर्यंत राज ठाकरेंच्या मनसेत असणाऱ्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या संतोष धुरींनी मनसेच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जबाबदार धरलाय. तसंच मनसेचा फायदा शिवसेना युबीटीला झाला, मात्र मनसेचं यामुळे नुकसान झाल्याचंही त्यांनी म्हटलं. फक्त मनसेचा वापर करण्यात आला, फक्त आणि फक्त वापर करण्यात. तुम्ही बघायला वरळीमध्ये 5च्या 5 सीट येतात त्यांच्या आणि मनसेची एकही येत नाही. म्हणजे हे बघा ना, तुम्हाला दिसलं असेल की आदेशावर चालणारा पक्ष आहे तो आणि त्याप्रमाणे सगळ्या आदेशावर चाललेत आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने जीव ओतून काम केलं मनसेच्या सगळ्या मनसैनिकांनी आणि त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त मतदान जे झालेलं आहे. म्हणजे तो कट टू कट आज शिवाजी पार्कला तुम्ही बघितलं विशाखा राऊत 197 मतांनी काहीतरी निवडून आल्या. ह्या ज्या आलेल्या आहेत ना कट टू कट सीट ज्या त्या फक्त आणि फक्त मनसेच्या मताने आलेल्या आहे. अजून किती दिवस दुसऱ्यांना जिंकवणार आहे साहेब हेच कळत नाही. आता ठाकरेंचा विषय आहे आणि नारायण राणे बोलले नाहीत असं होणं तर शक्यच नाही. राणेंनी सुद्धा मुंबईतल्या पराभवावरून दोन्ही ठाकरेंना डिवचलं. वेगळ्याने लढले काय किंवा एकत्र लढले काय, दोन्ही ठाकरे निष्प्रभ असल्याचं राणे म्हणाले. ते उद्धवला विचारा, आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला. आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची, काय राहिलं नाहीये. त्यामुळे एकत्र आले काय, एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर गेल्या निवडणुकीत एकट्यानं लढलेल्या मनसेचा परफॉर्मन्स सुधरेल असा एक अंदाज वर्तवला जात होता. पण मनसेचं मात्र गेल्या वेळेसच्या तुलनेत सुद्धा एका जागेचं नुकसान झालंय. कारण मनसेच्या नगरसेवकांचा आकडा हा 7 वरून 6 वर आलाय. त्यामुळे जितकी चर्चा भाजपच्या विजयाची आहे तितकीच राज ठाकरेंच्या पराभवाची सुद्धा आहे. बाकी लूजर कोण आणि विनर कोण याचं उत्तर मुंबईकरांनी दिलेलंच आहे. गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.